ठरवणार आहे या सगळ्या संदर्भात? म्हणजे आता बऱ्याच दिवसापासून हा विषय वर्षानुवर्ष चालू आहे. आमचं म्हणणंच ते आहे का धनगर समाज आरक्षण मागतात, तेही त्याच्यातही श्रीमंत गरीब असे आहेतच, त्यांनाही रिझर्वेशन द्यावं, आमचं काही दुमत नाही. पण आमच्यातच प्रत्येकाला वाटतं का आदिवासीतच आरक्षण पाहिजे, असा हट्ट काही कामाचा नाही असं मला वाटतं. आणि म्हणूनसाठी मध्यंतरी शिंदे समिती नेमली, त्यांनी अभ्यास केला, नंतर ते सुप्रीम कोर्टात सुद्धा गेले आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने ते डिसमिस केलंय. पुन्हा नव्यानं जर सुरू झालंय तर माझी एक शासनाला आणि मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे का जसं त्यांना बोलवलं जातं तर आमच्याशी ते आमचे लागेबंदे आहेत किंवा आमचे आहेत, तर मग आमचे म्हणायला आम्हाला सुद्धा तिथं बोलवलं पाहिजे असं आमचं मत आहे. म्हणून मी पुन्हा मुख्यमंत्री महोदयांना पुढच्या हप्त्यात वगैरे आमच्याही काही ज्या संघटना आहेत, समाजासाठी जे काही अगदी पूर्ण आयुष्य ज्यांनी खर्च केलंय, अशा लोकांना बोलवून त्यांचेही विचार त्या ठिकाणी मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील. नाराज आहात एकतर्फी बैठकी? वाटतं ना माणसाला, प्रत्येकाला, का बाबा आपल्याला जर बोलवलं असतं तर आम्हाला सगळ्यांनाही नसतं बोलवलं, तर आमच्या खात्याचे मंत्री आहेत किंवा 2 सिनियर असतील महाराष्ट्रातले, त्यांना बोलवलं असतं तरी त्यांचे विचार तिथेच मांडले असते. तर हा निर्णय जो काय समिती नेमण्याचा, तर समिती नेमताना सुद्धा आमच्या लोकांना कुठंतरी विश्वासात घेतलं पाहिजे. कारण आता संशयाचा कल्लोळ तयार होईल. समिती नेमली, परस्पर नेमली, तर मग कोण नेमलं, काय नेमलं, इथून त्याची सुरुवात होईल. भेटणार साहेबांना. अगदी पुढच्या काही दिवसात या संदर्भात क्लिअर काढण्याचं सुद्धा जे हालचाली आहेत सुरू, तुम्ही नेमकं मध्यंतरी सुद्धा काही मुद्द्यांवरती राष्ट्रपतींची सुद्धा भेट घेतली होती, असं राज्याच्या सगळ्या आदिवासी आमदारांना एकत्र करून मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे की तुम्ही एकटे भेटणार? नाही, सगळ्यांना एकत्र बोलवून ना, माझा तो एक छंद आहे असं म्हणणार नाही. पण जेव्हा काही होत असतं तेव्हा योगायोगानं उपाध्यक्ष म्हणून तिथं माझी नियुक्ती झाल्यापासून समाजाचं काहीतरी एक वेगळं नजर माझ्यावरही आहे आणि शासनालाही वाटतं. तर शासनाने प्रत्येक वेळा मला बोलवतं का जसं सगळे सोयऱ्याचा जो इश्यू होता त्यावेळेला मला शासनाने बोलवलं होतं. मला अपेक्षित होतं तर काल सुद्धा काही मी लगेच त्यांना विरोध केला असता असं नाही, कारण ही बाब तशी काही निवड निर्णयाची बाब नाही, तर ती कायदेशीर घटनेत किंवा धनगड आणि धनगर हे ती जी सूची आहे त्या सूचीत दोन्ही विषय जर धनगड नाहीच स्पेलिंग चुकलंय असं काही दावा केला जातो, तर मला नाही वाटत काही एवढ्या दिवस कोणाच्याच ध्यानात न येणं किंवा जे लिहिणारानं किंवा जी सूची तयार करणारानं जी केलेली आहे त्यांना इंग्लिश येत नाही असं म्हणावं लागेल. मग